राष्ट्रीयकृत बँकेत पैसे भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध शेतकऱ्याजवळील पिशवीतील 1,46,000 रुपये चोरट्यांनी पळवल्याची घटना 6 जुलै शनिवार रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गंगाखेड शहरात घडली आहे। ही घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गंगाखेड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील कोडगाव येथील शेतकरी तुराबखां गफूरखां पठाण वय 70 वर्ष यांनी त्यांच्याजवळील कापूस पालम रस्त्यावरील जिनिंगमध्ये व इसाद रस्त्यावरील एका व्यापाऱ्याकडे विक्री केला। हा कापूस विक्री केल्यानंतर जिनिंगमधून घेतलेले 1,61,000 रुपये व 27,000 रुपये असे एकूण 1,88,000 रुपये व दिनांक 6 जुलै शनिवार रोजी इसाद रस्त्यावरील व्यापाऱ्याकडून घेतलेले 1,46,000 एकूण अंदाजे 3,34,000 रुपये घेऊन तुराबखां गफूरखां पठाण हे नारायण बापूराव सातपुते यांच्यासोबत गंगाखेड शहरातील शनिवार बाजार परिसरात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत आले। पैसे भरण्यासाठीच्या काउंटरवर कॅशियर नसल्याने ते बँकेतील रांगेत पहिल्या क्रमांकावर उभे असताना त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या 2 संशयित तरुणांपैकी एकाने तुराबखां गफूरखां पठाण यांच्या हातातील पिशवी फाडून त्यातील 1,46,000 रुपये घेऊन पसार झाले। पिशवीतील 3,34,000 रुपयांपैकी काही रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची बाब काही क्षणातच तुराबखां गफूरखां पठाण यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला। तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी बँकेचे गेट बंद करून बँकेत असलेल्या ग्राहकांकडे चौकशी करत घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी बँकेत धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या 2 चोरट्यांचे व्हिडिओ हस्तगत करत त्यांचा शोध घेतला। मात्र या चोरट्यांचा शोध लागला नसल्याने बँकेतील सीसीटीव्ही फुटेज स्थानिक गुन्हे शाखा व परिसरातील पोलीस ठाणे प्रमुखांना पाठवल्याने स्थानिक गुन्हे शाखा परभणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, परसराम गायकवाड, राहुल परसोडे, दिलीप नीलपत्रेवार आदींनी गंगाखेड येथे भेट घेऊन चोरट्यांचा शोध घेतला। मात्र त्यांच्याही हाती निराशा झाली। भर दुपारी बँकेतील रांगेतून चोरट्यांनी 1,46,000 रुपये पळवल्याची घटना घडल्याने नागरिकात चांगलीच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती।